यांना निलंबित केलं गेलेलं आहे आणि त्यावरतीच नाना पटोले यांनी कुठेतरी भाजपवरती टीका केलेली आहे की भाजप सत्तेचा दुरुपयोग करत आहे, विपर्यास करत आहे. 28 तारखेला काँग्रेसची पूर्ण रॅली आहे विदर्भात नागपूरमध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी भाजप हा सत्तेचा विपर्यास करत आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली. आता सुनील केदार ज्या गोष्टी केल्या त्याला भाजप जबाबदार आहे का? बरं, कोर्टाने आदेश दिला आहे ना, कोर्ट काय भाजपच्या आदेशावर चालतं का? त्याच्यामुळे आपण केलेल्या चुका, आपण केलेले गुन्हे, आपण केलेले भ्रष्टाचार या आधाराने जर न्यायालयाने निर्णय दिला तर भाजपवर ढकलून तुम्हाला नामानिराळं होता येणार नाही. घोटाळा हा घोटाळा आहे, कोर्टानं सिद्ध केलेला आहे आणि सजा झाल्यावर आमदारकी जाते. त्याप्रमाणे योग्य असेल ती संविधानाच्या चौकटीत कायद्यानुसार कारवाई होत असते. आता कारवाई झाल्यावर त्या ठिकाणी बोंबा मारायच्या असं या लोकशाहीमध्ये काही नसताना कोणच कारवाई करत नाही. आता त्या ठिकाणी शेअर ट्रेडिंगचा जो काही घोटाळा झाला त्या अनुषंगिक झालेली कारवाई. तर न्यायालयावरती दबाव असल्यामुळे फक्त विरोधकांवरतीच कारवाई होत आहे, सत्ताधाऱ्यांवरती कारवाई होत नाही. खरं तर अनेक भाजपाचे असे कार्यकर्ते ज्यांच्यावरती अशी कारवाई झाली पाहिजे असं देखील राऊत म्हणत. मला वाटतं संजय राऊत संविधानाचा अपमान करत आहेत. न्यायालयावर दबाव आणण्याची ताकद, क्षमता किंवा न्यायालय कधीच असं प्रभावित कुठल्या पक्षाने सरकारने अगदी होत नाही. त्याच्यामुळे संजय राऊत न्यायालयाला खूप सहज घेतात. न्यायालय चांगलं बोललं तर चांगलं बोलतात, न्यायालयाने चुकीची त्यांच्या दृष्टीने झालं की वाईट होतात. संजय राऊत आता न्यायालयावर पण टिप्पणी करायला लागलेत, म्हणजे ते संविधानाच्या वर झालेत की काय असा आम्हाला प्रश्न पडतो. अतुल बेनकेंनी पण टीका केली आहे, भाजपसाठी वेगळ्या नाही आणि काँग्रेससाठी वेगळ्या नाही. या देशातलं लोकशाही किंवा न्यायव्यवस्था जी सगळ्यांसाठी एकाच धर्तीवर न्याय देत असते. आता त्याने त्यांचा चष्मा बदलावा. आता आपण चुका केल्यानंतर अन्याय झाला तर त्याला भाजपला दोष कशाला?